चिपळूणच्या छावणीची पाहणी करून रायगडावर आल्याच्या समजताच गंगाभट्ट राजांना भेटावयास आले. गंगाभट्टांनी सांगितलं, राजा, राज्याभिषेक प्रयोगाची पोथी तयार झाली आहे. आपल्याला फार कष्ट झाले. मुळीच नाही राजा, राज्याभिषेकाची सर्व तयारी जवळजवळ पुरी होत आली आहे. आपल्या माणसांचं कौतुक करावं तेवढं थोडं. जे सांगावं ते तात्काळ पुरं करण्याची पराकाष्ठा दिसून येते. काय अडचण? काहीच नाही राजा. निमंत्रित ब्राह्मणांची उतरण्याची सर्व सिद्धता मोरोपंतांनी केली आहे. धार्मिक विधींच्यासाठी लागणाऱ्या सर्व साहित्यासाठी स्वतंत्र कोठी आहे. या कामी मदत करण्यासाठी अनंत भट आहेत, तसेच आपले खास कुलगुरू बालभट्टही आहेत. मोरोपंत महालात आलं. मोरोपंत, कोणतं काम आणलं? महाराज, लक्ष्मीग्रहात सिंहासन तयार झालंय. एकदा आपली नजर त्यावर पडावी असं सर्वांना वाटतं. आम्ही जरूर येतो. देव आपणही चालावं. राजा थांबलं. ते गंगाभट्टांना म्हणाल, थोडं थांबावं, आम्ही मासाहेबांना घेऊन येतो. मोरोपंत, तुम्ही देवांच्या पुढं व्हा. राजा जिजाऊसाहेबांच्या मागे गेलं. पण जिथे जिजाऊसाहेबा वस्त्रगृहात असल्याचे कळतात त्यांची पावलं तिकडे वळली. राजा वस्त्रगृहात पोचले. वस्त्रगृहात जिजाऊसाहेबा सर्व राण्यांसह वावरत होत्या. येसुबाई तिथे हजर होत्या. राजांना आत आलेल्या पाहता येसुबाईंनी पुढे होऊन नमस्कार केला आणि येसुबाईंना जवळ घेत राजा म्हणाले, येसू, अलीकडे तू आबासाहेबांची रुसलीच वाटतं. नाही, आणि आमचे एवढाच कोठे आहे. जिजाऊसाहेब म्हणाले, ते शिकारीला गेले आहेत. या धामधुमीत जरा कंटाळला होता. मीच पाठवला. तुम्ही चिपळूणला गेला होता. राजा काही बोलले नाही. त्यांची नजर वस्त्रगृहात फिरत होती. सर्वत्र रंगबिरंगी जरी नानाविध तऱ्हेची वस्त्र मांडली होती. निरखून राजा उद्गारला, मासाहेब, इथं तर पेट्या उतरलेली दिसते. जिजाऊसाहेब हसले. म्हणा, राजा, साऱ्यांचे कपडे झाले दागदागिने घडले, पण खुद्द स्वतःच्या कपड्यांचा विचार केलात का? राज्याभिषेक तुमचा, आमचा नव्हे. खरंच की आमच्या ध्यानी आलंच नाही. अरे कसं येणार बाबा, सारं बघायला जमतं पण घर बघायला जमत नाही. तुम्ही असता आम्ही कशाला बघावं? जिजाऊसाहेबांची थरथरती मान उंचावली. आवाज किंचित कापरा बनला आणि त्या म्हणाल्या, मी का आयुष्याला पुरले? आता बघायला शिकायला हवं. आलात तसे तुमचे कपडे बघूनच जा. आणि जिजाऊसाहेबांची नजर स्थिर झाली. जिकडं राजांची नजर गेली, राजे तिकडं वळलं. एका मोठ्या उंचावरील्या गालीच्यावर वस्त्र मांडली होती. 5-6 जिरेटोप ठेवले होते. काही पांढरं, काही केसर होतं. प्रत्येकावर जरी कुसर होती आणि मोत्याचा तुरा प्रत्येकावरती डुलत होता. बैठकीवरती अनेक अंगरखे, तुमानी धोत्र जरी वस्त्र मांडली होती. मासाहेब, हे सारं कपडं आमचं शिवार, अनेक होम शास्त्रविधी, अनेक स्नान होणार आणि किमान एवढं कपडे तरी लागणारच. मोरोपंत आत येत म्हणाले, आचार्य गंगाभट्ट वाद पाहतायत. आम्ही विसरलोच. राजे जिजाऊसाहेबांच्याकडे वळलं. मासाहेब, लक्ष्मीघरात सिंहासन तयार झालंय. आमच्याबरोबर तुम्ही यावं असं वाटतं. चला ना. येसुबाई पुढे झाले. आबासाहेब, आम्ही येऊ, तुम्ही नंतर जा. तिथं गंगाभट्ट आहेत. आणि राजांच्या आदराने जिजाऊसाहेबा लक्ष्मी घराच्या समोर आल्या. गंगाभट्ट तिथे उभे होते. राजांच्या लक्ष्मी घराच्या प्रवेशदारी ठेवलेल्या लाकडी कुरूप बाहुलीकडे गेलं. ते म्हणाले, ही बाहुली कसली? दृष्ट लागू नये म्हणून निश्चलपुरी गोसाव्यांनी ही ठेवली आहे. आणि मोरोपंत प्रवेशद्वारीचा पडदा बाजूला करीत म्हणाले, गंगाभट्ट फुटफुटल्या. आज्ञाने जीवाची श्रद्धा. राजाने जिजाऊसाहेबांच्या सह लक्ष्मीघरात पाऊल टाकलं. नाव शोभेल अशीच ती जागा होती. महालाच्या तख्तपोशीला अडकवलेला सुबक कलाकुसरीने सजलेला भव्य रौप्य तराजू. प्रथम नजरेत आला. कुणाच्या तोंडून उद्गार निघत नव्हते. नजर नुसती तृप्त होत होती. तराजूच्या डाव्या बाजूला अनेक सुवर्ण रौप्य कुंभ ओळीने लावून ठेवले होते. सुवर्णाची गंगाळे, चांदीचे चौरंग, सुवर्णाची पळी पंचपात्रे, हर तऱ्हेची सुवर्ण पात्रे तिथे ओळीने लावून ठेवली होती. ती पाहत राजा पुढे सरकत होते. रत्नजडी सुवर्ण अंबारीवर राजांचं लक्ष खेळलं. ही इथंच तयार केली? जी नाही. मोरोपंत म्हणाले, सुरतेला ही मिळाली. इथं फक्त उजळा दिला, काही रत्न जडवली. राजा जिजाऊसाहेबांच्या राजसिंहासनाजवळ आले. सिंहासनावरचं आच्छादन दूर केले गेलं. नामांकित रत्नांनी संपूर्ण मढवलेलं ते भव्य सुवर्ण सिंहासन अष्टकोनी होतं. 8 कोणावर सुवर्ण सिंह बसवलं होतं. सिंहाचे डोळे मानकाचे जडवले होते. प्रत्येक सिंहावर एक एक सुवर्ण स्तंभ उभारला होता आणि त्या 8 सुवर्ण स्तंभावर सिंहासनाची मेघडंबरी सावरली होती. सिंहासनाच्या पायावर चारी बाजूनी वृषभ, मार्जार, तरस, सिंह, व्याघ्र अशी चित्र कोरली. त्यांनी सुवर्ण स्तंभावर वृक्ष, फळे, वेली, पक्षी, मत्स्य कुर्मादी जलचर दाखविले होते. मोरोपंत सांगत होते,
मोरपंत हे सिंहासन सशास्त्र सिद्ध केलं. या सिंहासनाची बैठक प्रथम सिंह, वट आणि औदंबर या पवित्र वृक्षांच्या लाकडांनी सज्ज केली. ती वेदी सुवर्णाच्या लाकडांनी म्हणून रत्नखचित केली आहे. आणि या सिंहासनासाठी 32 मन सुवर्ण लागलं. नवरत्न अमोलिक जितकी कोशात होती त्यामध्ये शोध करून मोठी मोलाची रत्न मावली. तेवढी तख्ता जळवली. पुष्कळ रत्न खर्च पडली. गागाभट्ट म्हणाले. राजांचं भाव क्षणात पलटलं. एक सूक्ष्म होता त्यांच्या चेहऱ्यावर तरळून गेली. आचार्य, फार कमी रत्न सिंहासनाला जडत गेली. आम्ही हे सिंहासन पाहतो तेव्हा आमच्या ऐश्वर्याचे द्योतक म्हणून पाहत नाही. या सिंहासनाला जडवलेल्या प्रत्येक रत्नाबरोबर आम्हाला एक एक आठवण होते. स्वराज्याच्या कामासाठी केवढ्या अमोल जीवांची आम्हाला उधळण करावी लागली. आम्हाला आठवतो आमचा ताना, सूर्यजी आठवतात. बाजी, मनारबाजी, प्रतापराव, पांगेरे, किती नावं घ्यावीत. खर्ची पडलेल्या रत्नांच्या मानानं इथं जडलेली रत्न काहीच नाहीत. जिजाऊ साहेबांचं लक्ष सिंहासनाच्या प्रथम पायरीच्या खोवणीत लटकवलेल्या रत्नजडीत मुठीच्या तलवारीकडे गेलं. शोभा आणि तलवार कसली. राजांचा कट्ट दाटला. एका आशीर्वादाची ती निश्चय नाही मासाहेब. ही तलवार मिर्झाराजा जयसिंग यांनी आपल्या हाताने आपल्या दुशेलात खोवली होती. पुन्हा कमरेची तलवार उतरण्याची पाळी येणार नाही असा आशीर्वाद त्यांनी दिला होता. ते म्हणाले होते, खुदी को कर बुलंद इतना कि हर तरह से पहले खुदा बंदे से खुद पूछे बता तेरी रजा क्या है. आणि तो आशीर्वाद खरा ठरला. फार मोठा माणूस. ही तलवार त्यांचीच आठवण आहे. मोरपंताने राजाने सिंहासनालगत ठेवलेल्या 3 मनाच्या सुवर्णाचं दगड नेलं आणि बैठकीवर ठेवलेल्या त्या छत्रालगत अनेक दागिने किरीट ठेवलं. तर राजाने विचारलं, हे काय? प्रतापगडाच्या भावानी मातीसाठी सिद्ध केलेले छत्र आणि हे दागिने. मोरपंताने जिजाऊ साहेबांच्याकडे पाहिलं आणि सांगितलं, मासाहेबांची आज्ञा करून तुळजाभवानी कसबा गणपती यांच्यासाठी घडवलेले दागिने. कसबा गणपती पुण्याचा. राजांनी विचारलं, जी मोरपंतांनी मान डावलं. जिजाऊ साहेबा पुढे झाल्या. त्यांनीच सांगितलं, राजा मीच ते करायला सांगितलं. अरे तुला घेऊन पुण्यात आले तेव्हा प्रथम तो हाती लागला. त्याची स्थापना केली. त्याच्या सोबतीने लालबाल बांधला आणि त्या मंगलमूर्तीचा आशीर्वाद ढळला नाही. त्याची सोबत कधी सुटली नाही. खराय मासाहेब, आम्ही काय करणार. तो चिंतामणी, विघ्नहर्ता, सुख करतात. त्यानंच आम्हाला तारलं, वाढवलं. प्रत्येक संकटात धीर दिला. जिजाऊ साहेबांनी एकदा हाक मारले. राजा काय? मासाहेब जिजाऊ साहेब बोलण्याचा प्रयत्न करीत होत्या पण शब्द सुचत नव्हतं. राजांनी परत विचारलं, काय म्हणत होता मासाहेब? काय नाही रे, एक नवस बोलले होते. तो आठवला. कसला? काय सांगू तुला, तो आग्र्याला गेला, तिथं अडकलास. काही सुचेना तेव्हा तुळजाभवानीला मागून घेतलं होतं. काय? तुम्ही सुखरूपणे आला तर देवीची जमीन रुपयानं मिळवी असं बोललो. जिजाऊ साहेब सांगताना सुद्धा संकोच होता. राजांनी दांडलं. ते मोठ्याने हसलं. मासाहेब, मग त्यात अवघड काय? आमच्या राज्याभिषेकाच्या प्रसंगी आम्ही सोन्या चांदीची नाणी तयार करणार आहोत. त्यातली काही पवित्र कार्यासाठी खर्च झाली तर आम्हाला आनंदच. राजांची राजा मोरपंताकडे बोलली, मोरपंत, आमच्या नावाचे लाख चांदीचे सिक्के देवीच्या देवळात ठोकण्याची व्यवस्था करा. आणि मासाहेबांचा नवरा अपुरा ठेवला तर आम्ही सुपुत्र ठरणार नाही. छोट्या आईला मानलं नाही तर मोठी आई आम्हाला जवळ करणार नाही. जिजाऊ साहेबांच्या प्रेमाने ओथंबलेली नजर राजांच्या अवस्थेत राहिली आणि त्या नजरेची जाणीव होताच राजा विषय बदलून मोरपंतांना सुरेख मोरपंत सुरेख दागिने घडवलं. ज्याच्या कुशल नजरेखाली जे घडलं ते कारागीरला आम्हाला पाहायचं आहे. मोरपंत बाहेर गेले. गागाभट्ट म्हणाले, मी पण तेच म्हणणार होतो. जयपूर उदयपूर कारागिरी प्रसिद्ध खरी पण त्याहीपेक्षा ही कारिगिरी थक्क करणार आहे. राजा म्हणाले, माणसं हुडकली ती की सापडता. या भूमीत कलाकारांची उणीव नाही. उणीव असतीच तर ती दृष्टींची. या भूमीत आपली माणसं आपल्याला दिसत नाहीत. मोरपंत आले. मागून एक किस्मा हात आला. गोरापान रेखी बांधणीचा कपडे वैष्णवगंध रेखाटलेला. नजर तीक्ष्ण होती. नाक रेखी होतं आणि ओठ पातळ होतं. जीवनी किंचित आत गेली होती आणि पायात धोतर, अंगात साधा अंकरका, मस्तकी पगडी होती. मोरपंताने, महाराज, हा रामजी दत्त सिंहासनाचं छत्र चांबराचं काम यानंच कारागिराकडून पुरं करून घेतलं. राजाने हातातली सलकडी उतरली. जिजाऊ साहेबांच्या हाती दिली. रामजीने येऊन दोघांना मुजरे केले. कडे रामजीच्या हाती देत जिजाऊ साहेब म्हणाले, अरे थोर कसं पाय तुझं डोळ त्यावरून काढवतच नाही रे बाबा. अशा प्रकारे छत्रपती शिवरायांचं 32 मनाचं सिंहासनाचं काम जर कोणी केलं असेल तर ते रामजी दत्त यांनी